नमस्कार मित्रांनो, एक छोटासा टेक्निकल व्हिडिओ आता आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेला आहे. अशा पद्धतीचे हे जे फोटो आहे हे सध्या ट्रेंडिंगला आहे. बरेच आपल्या सोशल मीडियावर आपल्याला अशा पद्धतीचे हे जे फोटो आहे हे दिसत आहे. तर मित्रांनो, हे फोटो कसे पद्धतीने तयार करायचे याची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, थंबनेलमध्ये जे फोटो दिसत आहे किंवा सोशल मीडियावर सध्या आपल्याला जे ट्रेंडिंग फोटो दिसत आहे ते आपल्याला कशा पद्धतीने अगदी सहजपणे तयार करायचे आहे याचा लाईव्ह डेमो बघण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, बघा स्क्रीनवर आपल्याला हे जे फोटो दिसत आहे हे आपण एका ॲपच्या माध्यमातून तयार केलेले आहे आणि सध्या आपल्याला सोशल मीडियावर बरेच अशा पद्धतीचे हे जे फोटो असणार आहे हे व्हायरल होताना दिसत आहे. तर हे फोटो अगदी सहजपणे आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला कसे तयार करायचे आहे याची माहिती मी अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्याला देणार आहे. तर बघा, आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये एक ॲप जे आहे ते डाउनलोड करावं लागणार आहे किंवा आपल्याकडे कदाचित ते असेल सुद्धा. तर बघा, स्क्रीनमध्ये आपल्याला हे जे ॲप आहे ChatGPT हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं. ॲपवर आपण क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे मित्रांनो. तर इथे सध्या हे जे फोटो असणार आहे हे आपल्याला तयार करण्यासाठी अशा पद्धतीचा इथे इंटरफेस येणार आहे. तर बघा, काल परवा व्हॅलेंटाईन डे होता, तर त्याच्या संदर्भात हे फोटो असणार आहे आणि आपल्याला इथे ट्राय अ स्टाईल ऑन अ इमेज अशा पद्धतीचं एक इथे लिहून असणार आहे आणि इथे अशा पद्धतीचे फोटो आपल्याला तयार करता येणार आहे. तर बघा, इथे वेगवेगळ्या कॅटेगरीज असणार आहे. तर हे फोटो आपल्याला अगदी सहजपणे एका क्लिकवर तयार करता येणार आहे. तर मी लाईव्ह आपल्याला करून दाखवणार आहे. सोबतच मित्रांनो, बरेचसे इथे ऑप्शन असणार आहे. जसं मी इथे बघा, इथे जे काही फोटो मी तयार केलेले आहे ते अशा पद्धतीने इथे दिसत आहे. तर बघा, सरळ आपण जर व्हॅलेंटाईन डे होता मित्रांनो त्या दिवशी, त्यामुळे इथे स्पेशल एक सुविधा देण्यात आलेली होती तो फोटो तयार करण्यासाठी. तर बघा, इथे आता या ज्या कॅटेगरीज आहे यामध्ये आपल्याला फोटो तयार करता येणार आहे. तर बघा, मी आपल्याला एक फोटो तयार करून दाखवणार आहे. तर सध्या ट्रेंडिंगला जो आहे तो हा फोटो आहे करिकल्चर ट्रेंड म्हणून. तर बघा, यावर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर 2 ऑप्शन आपल्यासमोर येणार आहे, चूज फोटो आणि टेक अ सेल्फी म्हणून. तर आपल्याला इथे चूज फोटो केल्यानंतर आपली गॅलरी ओपन होणार आहे. तिथून आपल्याला जो फोटो तयार करायचा आहे तो तिथे सिलेक्ट करायचा आहे किंवा डायरेक्ट आपल्याला टेक सेल्फी म्हणजे सेल्फी घेऊन आपल्याला फोटो तयार करता येणार आहे. तर बघा, मी इथे चूज फोटो यावर क्लिक करून घेतो. तिथे क्लिक केल्यानंतर आपली गॅलरी जी असणार आहे ते आपल्यासमोर अशा पद्धतीने येणार आहे. इथून आपल्याला जो फोटो तयार करायचा आहे तो फोटो आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मी फोटो सिलेक्ट करून घेतो. मी एक फोटो सिलेक्ट करून घेतलेला आहे, याला इथे डन करून घेतो. डन केल्यानंतर तो जो फोटो असणार आहे तो आता इथे तयार होणार आहे. तर बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे आणि इथे लगेचच तो जो फोटो असणार आहे तसा मी हा फोटो इथे सिलेक्ट करून घेतलेला आहे. आता मित्रांनो, तो जो फोटो आहे तो त्या ट्रेंडमध्ये आपला अगदी सहजपणे इथे सिलेक्ट तयार होणार आहे. तर बघा, क्रिएटिंग इमेज म्हणून आलेला आहे इथे आणि इथे तो जो फोटो आहे तो तयार होत आहे, प्रोसेसिंगमध्ये असणार आहे तो. तर बघा, अगदी काही सेकंदामध्ये तो जो फोटो असणार आहे तो तयार. बघा, हा जो फोटो आहे हा अशा पद्धतीने इथे तयार झालेला आहे. बघा, आपण जो फोटो सिलेक्ट केलेला होता तो हा फोटो होता वर आणि तो अगदी तिथे काही सेकंदामध्ये हा फोटो जो आहे तो अशा पद्धतीने तयार झालेला आहे. तर बघा, यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला तो फोटो पूर्ण मोठा दिसणार आहे अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला वर बघा एक सेव्हचा ऑप्शन असणार आहे. इथून आपल्याला तो फोटो जो आहे तो आपल्या गॅलरीमध्ये अगदी सहजपणे सेव्ह करता येणार आहे. तर अतिशय सुंदर मित्रांनो, हे जे ट्रेंडिंग सुरू आहे ट्रेंडिंग फोटो, यामध्ये अतिशय सुंदर असे फोटो आपले तयार करता येणार आहे. तर बघा, इथे या पद्धतीने आपण फोटो तयार करून घेतला. इथे बघा, आपण वेगवेगळे ट्रेंड आहे इथे फोटोचे. करिकल्चर ट्रेंड म्हणून आहे, तर यामध्ये आपण आत्ता फोटो तयार करून घेतला. त्यानंतर फ्लॉवर पेंट म्हणून आहे, गोल्ड म्हणून आहे. असे वेगवेगळे ट्रेंड असणार आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला अगदी सुंदर असे फोटो तयार करता येणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, इथे खाली जर आपण आलो तर इथे डिस्क्राईब अँड इमेज म्हणून आहे. यावर जर आपण क्लिक केलं तर इथून आपल्याला कशा पद्धतीचा फोटो तयार करायचा आहे ते आपल्याला तिथे थोडं मेन्शन करायचं आहे, लिहायचं आहे. जसं आपण युट्यूबर असाल, प्रायमरी टीचर असाल, जे काही असाल त्या पद्धतीने आपल्याला तो फोटो तयार करून देणार आहे. तर बघा, यामध्ये आत्ता फोटो तयार केलेला हा आहे. या अगोदर मित्रांनो बघा, मी हे जे फोटो आहे अशा पद्धतीने तयार केलेले होते. तर डिस्क्राईब इमेजमध्ये आपल्याला ते फोटो टाकायचा आहे आणि तिथे काहीतरी लिहून घ्यायचं आहे. जसं मी माझ्या चॅनलचं नाव लिहून घेतलेलं आहे, प्रायमरी टीचर शाळेचं नाव वगैरे लिहून घेतलेलं आहे. तर ते संपूर्ण त्या फोटोमध्ये येणार आहे. अगदी सुंदर असा फोटो मित्रांनो ChatGPT करून तयार करून देण्यात येणार आहे. तर अतिशय सुंदर फोटो जर आपल्याला तयार करायचे असेल, सध्याच्या ट्रेंडिंगमध्ये जे फोटो आहे सोशल मीडियावर जे व्हायरल होत आहे ते फोटो तयार करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ते तयार करता येणार आहे. तर अत्यंत महत्त्वाचं
तर मित्रांनो, चॅट जीपीटीच्या माध्यमातून आपण सध्याचे ट्रेंडिंग फोटो कसे तयार करायचे याचा लाईव्ह डेमो आपण बघितलेला आहे. बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते की सर अशा पद्धतीचे फोटो कसे तयार करायचे. तर अतिशय सुंदर पद्धतीने आणि अगदी 2 मिनिटामध्ये आणि फ्रीमध्ये आपल्याला हे फोटो तयार करता येणार आहे. तर अतिशय महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.